तर नमस्कार मित्रांनो, परत एक वेळा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. हा आमचा आज चौथा ब्लॉग आहे आणि डेली रुटीन आपण याच्यानंतर या व्हिडिओ नंतर चालू केलेला आहे. हे पोरगे अजून तयार नाही आहे. कमीत कमी 5 ते 6 वेळा सांगितल्यानंतर मॅडमनी आपला ब्रश आपल्या हातात घेतला. बघा, किती वेळा माझं झालं सगळं. मॅडमची तयारी झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या गार्डनच्या रस्त्याने. चाललो आम्ही मॉर्निंग वॉकसाठी गाडीवर. इथून आम्ही गाडीवर गार्डन पर्यंत जाणार आहे गाईस. त्यानंतर एक्सरसाइज आणि वॉक. त्यानंतर आम्ही आला आवळा ज्यूस घ्यायला. या दादाची स्प्राउट भेळ पण खूप छान असते, एकदम फ्रेश देतात आणि ज्यूस पण खूप छान असतो. मग ज्यूस वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. या दादाचे पोहे खूप छान असतात, म्हणून मग आम्ही कधी कधी येऊन जातो. आता बघा, अर्ध्या तासापासून मी रेडी झालेला आहे. आतापर्यंत साक्षी आलेली नाही. आंघोळीला गेली, मला म्हणे मी 5 मिनिटात येतो म्हणे. फक्त 5 मिनिटात अर्धा तास झाला. आता मी किती वेळचा रेडी होऊन बसलो. बरं ठीक आहे, मी पूजा पण रोज मीच करतो. ते हप्त्यातून फक्त 1 वेळा पूजा करते, ते पण संडेलाच करते फक्त. ते पण मुद्दा म्हणून मला दाखवायसाठी फक्त 1 दिवस पूजा करते. जायचं आहे, आज शनिवार आहे, तर आम्ही आज बजरंगबलीच्या मंदिरात मग आलो आम्ही बजरंगबलीच्या मंदिरात दर्शनासाठी. दुपारी ऊन पण खूप होती. या आधी गाईज यांनी जे पण सांगितलं ते सर्व खोटं होतं. आधी मी कपडे धुवायला गेली होती, त्यानंतर आंघोळ केली, तर मग तेवढा तर वेळ होतोच ना. चोट्टा बघा गाईस, माझी सुंदर बायको बघा इकडं. वा, मी 4 डोळ्यावाला माणूस आहे. 1 2 3 4 2 वरचे एक्स्ट्रा लागले. तरी काही कामाचे नाही आहे ते 4 दोडे. रस्त्याने आम्ही येत होतो, एक स्पीड ब्रेकर त्यांना दिसत नाही, एवढे 4 दोडे लावून पण. स्पीड ब्रेकर काळ्या कलरचे असलं तर आपण काय करणार? त्याच्यावर पांढऱ्या पट्ट्या तर मारायला पाहिजे ना. यांनी आणला का असा रूल? आम्ही अधूनमधून या मंदिरमध्ये येत राहतो, कारण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे इथलं. आणि खूप साऱ्या प्राणींचे मॉडेल्स पण ठेवलेले आहे याच्यात. त्यातला एक प्राणी हा बघा, हिरव्या कपड्यामधला. गाईस, परत आम्ही ठुसायला आलो. ठुसायला. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती, तर जशी अमावस्या पौर्णिमा मी पूजा करते ना, तसंच अमावस्या पौर्णिमा हे पण कधी कधी झाडून घेतात. त्यानंतर मग यांनी दिवे लावून घेतले, देवाला कापूर दाखवला आणि देवाला कापूर दाखवल्यानंतर ते आधी मला देतात. तसंच नेहमीप्रमाणे त्यांनी मला दिला. मग त्यानंतर मग आम्ही रात्री जेवण केलं आणि आमचा दिवस इथेच संपवला. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.